सर्वांचं मनपूर्वक आपण स्वागत करतो। इकडे तुमच्या डावीकडे माझ्या उजवीकडे छानशी एक व्हिडिओ आपण प्ले करून ऐकूया साहेबांच्या जीवनावरती। मी विनंती करतो प्ले की आपण एक छानसा व्हिडिओ साहेबांच्या जीवनपटावरती एक छानसा व्हिडिओ, कदाचित तुम्ही पण कुठेतरी त्यामध्ये असाल। जसं एखादं पुस्तक काढता एक पान असतो कांबळे साहेब, त्या पानामध्ये आपण स्वतःला आपण बघूया। दक्षिण सोलापूर तालुका येथील भूमी अभिलेख कार्यालयातून उपअधीक्षक पदावरून 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झालेले यशवंत चंद्रशेखर कांबळे यांचीही यशोगाथा। त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शनिवार दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी मित्रपरिवारांच्या वतीनं एक सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे। त्यांनी आपल्या जीवनात समाजसेवेचं व्रत जोपासलं असून एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वांना सुपरिचित आहेत। त्यांनी आजपर्यंत सामाजिक बांधिलकी अंगीकारली आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून कांबळे यांनी यशोशिखर गाठले। ते मूळचे होटगी गावचे रहिवासी आहेत। त्यांचा जन्म 1967 साली चंद्रशेखर शरणाप्पा कांबळे आणि सुगलाबाई चंद्रशेखर कांबळे या सुसंस्कृत दीप यांच्या पोटी झाला। त्यांना 3 मुली आणि 2 मुलं आहेत। त्यांच्या परिवारात श्रीदेवी हरवळकर, महादेवी नामतुरे, यशवंत कांबळे, प्रकाश कांबळे, राजू कांबळे या गुणीजनांचा समावेश आहे। त्यांच्या पिताश्रींनी होटगीत चप्पल शिवण्याचा व्यवसाय केला। शेतीतही चाकरी करत किर्लोस्कर कंपनीत अवजड नोकरी केली आणि संसाराचा गाडा हाकला। यशवंत कांबळे हे 1970 साली सोलापुरात आंबेडकर सोसायटीत वास्तव्यास आले। त्यांच्या मातापित्यांनी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊन संस्कारक्षम केलं। यशवंत कांबळे हे जबाबदार व्यक्ती म्हणून घडले। आपल्या कष्टातून जीवन सार्थकी लावलं। प्रतिकूल परिस्थितीत दोघा मुलांना अधिकारी बनवण्याचे स्वप्न साकारत कांबळे परिवाराची प्रगतीपर यशस्वी वाटचाल झाली। यशवंत कांबळे हे 1989 साली भूमी अभिलेख कार्यालयात लेखनिक म्हणून सेवेत रुजू झाले। त्यानंतर प्रकाश कांबळे हे भूकर मापक या पदावर कार्यरत झाले। राजू कांबळे यांना इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय थाटून दिला, स्वतःच्या पायावर उभं केलं। आपल्या मातापित्यांचा कष्ट त्यांनी पाहिलं आणि ते फळाला आणण्याची आणि त्याचं ऋण फेडण्याची जबाबदारी यशवंत यांनी योग्य आणि चांगल्या पद्धतीनं पार पाडली। 30 मे 1990 रोजी यशवंत कांबळे यांच्या सौभाग्यवती जयश्री कोरे यांच्याशी विवाह झाला। त्यांनी सुखसमृद्धीचा संसार साकारला। आपल्या परिवारातल्या मुलामुलींना उत्कृष्ट शिक्षण देऊन चांगले संस्कार दिले। त्यांची दोन्ही मुलं सिव्हिल इलेक्ट्रॉनिक विषयात पदवी घेऊन उच्च शिक्षित बनली आहेत। यशवंत कांबळे यांनी शासकीय नोकरी करत असतानाच सामाजिक दायित्व सुद्धा जोपासलं। त्यांनी समाजाभिमुख कार्यातून समाजात आगळीवेगळी छाप उमटवली। याच बळावर ते सर्वांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत। अशा लोकप्रिय व्यक्तिमत्वास त्यांच्या भावी वाटचालीस आभाळभर शुभेच्छा। त्यांना उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा।
टाळ्यांच्या गजरात आत्ताच आपण पाहिलंय की सहपरिवारासह आयुष्याच्या या आनंदाच्या क्षणी कांबळे सर आणि त्यांचं सहकुटुंब इथं आगमन झालेलं आहे. एकदा आपण सर्वांना विनंती करते की आता फक्त त्यांच्यासाठी टाळ्यांचा आवाज होऊ दे. सुस्वागतम. जीवनाच्या प्रत्येक क्षणी आनंदही देणारा आजचा दिवस असं म्हणतो. माणसाच्या जीवनात 3 अवस्था आहेत. त्या 3 अवस्थांमध्ये पहिली बाल्यावस्था, दुसरी युवावस्था, तरुणावस्था आणि शेवटी वृद्धावस्था. या 3 अवस्थेमधील पहिली अवस्था आनंदानं आई वडिलांच्या आशीर्वादाने घेऊन, दुसऱ्या अवस्थेमध्ये गृहप्रवेश करून कुटुंबांना, मुलांना त्या समाजासाठी काहीतरी घेऊन, तिसऱ्या इनिंगसाठी आज आमचे यशवंत कांबळे सर. खरं तर यशवंत हे नावामध्येच यश आहे आणि गुणवंत आहे. कांबळे साहेबांनी इनामे इतबारे 36 वर्ष शासकीय सेवेमध्ये काम करून त्यातील उपाधीक्षक भूमी अभिलेख दक्षिण सोलापूर, ज्या दक्षिण सोलापूरमध्ये भीमासेना संगम आहे, जे दक्षिण मध्ये सोमेश्वर आहे, जे दक्षिणमध्ये वंशित आहे, जे दक्षिणमध्ये नागणीचं अनेक देवस्थान आहेत. आणि आज या दक्षिणमधून एक प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्ती घेऊन आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आता कुटुंबासाठी वेळ देत आहे. आता कुठेतरी कुटुंब परिपूर्ण होतोय. पण या कुटुंबामध्ये काही लोकांचा आशीर्वाद होऊन गेला, काही लोक आहेत, पण हा कुटुंब ज्याला आपण म्हणतो आई वडील बहीण भाऊ, आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या जगामध्ये, सोशल टचच्या जमान्यामध्ये कौटुंबिक जिव्हाळा, कौटुंबिक स्नेह, कौटुंबिक प्रेम कमी होत चाललंय. मी माझी बायको विभक्त कुटुंबाकडे जात असताना कांबळे परिवाराने एक आदर्श नवीन घालून देत आहे. टाळ्या वाजवायला काय हरकत नाही, टाळ्या जोरदार वाजवायला. रोज पेपरला बातमी बघतो आपण, अगदी आई वडिलांवरती बाहेर थांबण्याची किंवा अगदी आपल्याला माहिती आहे की आपल्याला या सगळ्यांच्या परिसरामध्ये, परंतु दोन्ही परिवारांनी म्हणजे विशेषतः दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांच्या सेवेमुळं आणि त्यांच्या प्रेरणेमुळं आज उत्तम भरारी घेतले. एक जण सामाजिक वकिली करतोय, दुसरा अभियंता घर बांधतो. या दोन्ही मुलांनी एक देखणा कार्यक्रम ठेवले. त्यामुळं त्यांच्यासोबत आत्यांचं आगमन होतोय, काकांचं आगमन होतोय. आदरणीय आमच्या राष्ट्र संघटनेचे सर्व पदाधिकारी येतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. अशोकजी इंदापुरे साहेब आपल्या विनंती पुढे यावं. संघटनेचे ओबीसी संघटना नेतृत्व करण्याची विनंती. काही लोकांचं नावोल्लेख राहिला असेल तर माफ करा. आदरणीय शिवरी कांबळे साहेब, आदरणीय नागपुरे साहेब, आदरणीय चाबुस्कर साहेब, आदरणीय विशाल अंबरे साहेब, आदरणीय इंदापुरे साहेब, सर्व भूमी अभिलेख कार्यालयातील सर्व कर्मचारी, त्यांचे सहकारी. हा आमचा परिवार आहे. 3, 6, 9 हम 7 7 आहे. खरं तर बघा ना, 7 वाजून गेले, बरोबर 7 वाजले, काय जोरदार व्हायला पाहिजे. 7 वाजता हम 7 7 आहे. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुम्हाला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नका, मार्ग तुम्हाला सापडेल. म्हणजे जेणेकरून पहिला जन्म आपल्या आईला पण वाटलं असेल की आपला यशवंत एवढ्या लोकांना घेत असेल का. जसं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव आहेत, तसे आमचे यशवंतरावजी एवढे सगळ्या लोकांना घेतलेले. आणि पहिल्या दिवसापासून ते व्यक्तात आत्याला बोलवायचं आहे, मामीला बोलवायचं आहे, बहिणीला बोलवायचं आहे. म्हणजे त्यांनी किती प्लॅनिंग केलं असेल. आता ते प्रत्येकांच्या घरी जाऊन आता वेळ देतील असं अपेक्षा करूया. त्याची बहीण आली, दोन्ही बहीण, हरवाकर परिवार नेहमी आमच्या या सगळ्यांमध्ये चर्चा होतीये. बंधारे साहेब, आज संत रोहिदासांचा आठवण येते. मनसंगा तो पेटवतो गंगा म्हणतो आपण.
खरं तर मन स्वच्छ असेल तर सगळं जग स्वच्छ आहे. आणि दोन्ही मुलं सुना नातवंड हे सगळं काम करतात. बोलण्यासारखं भरपूर आहे. आज त्यांच्याबद्दल भरपूर बोलूयात, त्यांच्याबद्दल ऐकूयात. तरी कुठली कुठली आठवण ठेवली आहे. आमच्या ताईने पण विनंती आहे, ताई आता जसं बाहुबलीमध्ये एक सीन आहे बघा, बाहुबलीला तिथं सोडतात त्यावेळेला ते बाहेर येतात, लोक काय म्हणतात, अरे उत्सव की तयारी करो, भगवान मंदिर से बाहेर आलाय. तसं आता आमच्या ताई म्हणतील, अरे उत्सव की तयारी करो. का बरं साहेब आता म्हणणार नाही म्हणून 11 ते 5 नाहीये, 5 ते 11 तुम्ही सांगत असतील साहेब, पण रेस्ट पण देऊया त्यांना. मग दक्षिण मधून प्रवेश झाला, दक्षिण भारत, आता थंडी आहे त्यामुळे दक्षिण भारत, मग भारतभर त्यांचं नियोजन असेल. आणि अशा सगळ्या माध्यमातून आपण कौटुंबिक हा जीवाला वाढूयात. आणि या सगळ्यांमध्ये कुटुंबाला वेळ देतील, मुलांना वेळ देतील, नातवांना वेळ देतील. आणि या सगळ्यांमधलं पुढचं आयुष्य म्हणजे लहानपणी भरपूर खेळले बागडले, नंतर शिक्षण कॉलेजचं अगदी गरिबीतून आणि पहिल्या पिढीमधून दुसऱ्या पिढीमधून इथपर्यंतचा प्रवास झाला. त्यांना आपण सगळे सदिच्छा देण्यासाठी आलेला आहात. मी कांबळे परिवाराच्या वतीनं आणि सर्वच हरवाळकर, कोरे आणि नामतुरे परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. स्वागतासाठी काय करू, इथं पायगडा घातलेला आहे, इथं फुलांचा वर्षाव दिलेला आहे. फुल पण सांगतं ना की आपल्या जीवनामध्ये कसं फुलायचं. आणि आपण सुद्धा हा जीवन आनंदी ठेवूयात. बोले सर आपण सगळे आले तिथं. मी कांबळे विनंती करतो, ही सगळी लोक तुमच्या प्रेमाखातर आलेलीच आहे. जसं आज आपण बघतो इलेक्शनच्या काळामध्ये लोकांना बोलावं लागतं, पण आज या सगळ्या बाबासाहेबांची आठवण ठेवताना बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि हे संघर्ष साहेबांनी केलं, शिकले, मुलांना शिकवले, आता नातवांना शिकवतात. त्याच्या तिसऱ्या इनिंगमध्ये परिवारासोबत नातवांना जास्त वेळ मिळेल. जसे आमचे साक्षी प्रांजली आहे, सगळ्यांसाठी वेळ देतील. आणि नक्कीच सर्वांनी मिळून एकत्र एका दिलानं हा परिवार पुढे नेतील. सोलापूरच्या जडणघडणीमध्ये विशेषतः अनेक लोकांचा सातबारा जो आहे साहेब, आमचा सातबारा, माझं एक छोटं काम होतं लागतो. अनेकांचा सातबारा साहेबांमुळे सुरक्षित आहेत किंवा त्यांना त्यांच्यासाठी काम केलेले आहेत. कारण कधी कधी असं टेन्शन येतं प्रमाणे की त्या सगळ्यांमध्ये साहेबांचं आठवण, साहेबांच्या गोष्टी आहेत. भविष्यामध्ये अजून एक विनंती करेन दोन्ही मुलांना की असा एक 16 झाल्यानंतर साहेब एखादं पुस्तक त्यांच्या जीवनामध्ये यावं. म्हणजे मी त्याला म्हणत नाही आत्मचरित्र, पण एक आठवण साहेब तुम्ही लिहावं. वहिनी तुम्ही लिहून घ्यावं. तुम्ही आता शाळा घ्यावे, तुम्ही त्यांना लिहावं तुमच्या आठवणी छोट्या छोट्या गोष्टीतून. परत आपण भेटूयात, जसं वाढदिवस असेल की त्यावेळेला एखादं पुस्तक प्रकाशन करूयात. साहेबांच्या जीवनामधून कसं प्रेरणा घेतलं. आज त्यांच्या भगिनीत आले, त्यांचे बंधुराज इथं आहेत, एक भाऊ आहेत, पण आठवण येते त्यांचं पण आठवण करतोय आपण. या सगळ्यांच्या सदिच्छा सर आपण ही साहेब आता मोहल्ला मध्ये काय साहेब, अगदी या दोन्ही गोष्टींमध्ये हा कुटुंबाचा मोहोळ फुलत राहिलं. सोलापूरच्या या मातीमध्ये या दोन्ही सुपुत्रांनी आज राजेश्वर आंबेडकरच्या प्रोग्राममध्ये ते टोलेजंग इमारती करतायत आणि तिथं या सगळ्या लोकांना जोडण्याचं काम करतात. खरं तर आपला व्यवसाय सांभाळून अभिमानानं सांगून आम्ही या समाजात आलेलो आहोत. त्या समाजाला आज ही सर प्रतिष्ठा देण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. समाजातले कोणी लोक आले त्यांना कधी परत पाठवले नाहीत. अशा सगळ्या माध्यमातून पुढे करून आज आपण खऱ्या अर्थानं यशवंत होऊन, कीर्तिवंत होऊन आज आपण सामाजिक क्षेत्राला पुढे काम करताय. अनेक पत्रकाराच्या माध्यमातून लोक आले, त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. इंदापूर साहेब तुम्ही बोलला, सगळे मान्यवर शुभेच्छा देणार आहेत. मी स्वागतपर कांबळे परिवाराला स्वागत करतो, इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सुख म्हणजे नक्की काय असतं तर आयुष्यभरात मिळवलेलं साथ असतं, जे तुम्ही प्रत्यक्ष इथे कांबळे परिवाराच्या वतीने पाहतात. आज होत आहे सेवापूर्ती, आज होत आहे सेवापूर्ती, कर्तव्याची तुमची मूर्ती आम्ही सारे नक्की घेऊ, आम्ही सारे नक्की घेऊ, दिव्यत्वाची तुमच्याकडून स्फूर्ती. असे शांत, संयमी, संस्कारक्षम आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजेच आपले कांबळे सर. सरांना शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाचं सुंदर नियोजन या सर्व परिवारांनी केलेलं आहे. एकदा या सर्व परिवारांच्या त्या स्माईलसाठी जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. हे परिवारातील हास्य असंच फुलत राहो ही विनंती आपण करूया. आणि कार्यक्रमाचं थोडस प्रास्ताविक पर मनोगत करतील त्यांचे चिरंजीव कांबळे सर. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय ज्येष्ठ आणि जे माझे मित्र, आपल्या सगळ्यांचं कांबळे परिवारातर्फे मी स्वागत करतो. आणि वडिलांबद्दल 2 शब्द बोलण्यासाठी सांगितलेले आहेत. वडिलांबद्दल 2 शब्द बोलणं म्हणजे आपण आयुष्यभर जे बघितलेलं पुस्तक असतंय. आज कोण वडिलांसाठी बोलण्यासाठी कोण पाठन करतं, कोण वाचन करतं, पण आपण आयुष्यभर बघितलेलं जे पुस्तक असतंय त्या पुस्तकाचं पान आणि पान आपण आयुष्यभर चाललेलं असतंय. त्या पानाबद्दल वाचणं आणि बोलणं म्हणजे माझ्याकडून माझ्या वडिलांसाठी ती चुकीची गोष्ट आहे.
एकच गोष्ट सांगतो, आजोबांपासून वडिलांपासून काकापर्यंत आमचे जे पूर्ण फॅमिलीमधले कांबळे मेंबर्स आहेत, एक गोष्ट वडिलांकडनं आणि आजोबांकडनं शिकण्यासारखी आहे ती म्हणजे जिद्द. वडिलांनी आयुष्यभर म्हणण्यापेक्षा निम्म आयुष्य हे आपल्या सेवेसाठी दिलेले होते. 36 वर्ष वडिलांनी नोकरी केलेली आहे. या 36 वर्षामध्ये खूप संघर्ष आणि 3 वर्षांनी जेव्हा बदली होती, म्हणजे प्रत्येक 3 वर्षाला जेव्हा बदली होती, बदली झाल्यानंतर लांबचा प्रवास असतो. त्या लांबच्या प्रवासामध्ये सकाळी 5 वाजता 4 वाजता उठून वडील तयार व्हायचे. 4 वाजता वडील उठल्यानंतर 4 ते 6चा एसटीचा प्रवास किंवा 4 ते 10चा हा एसटीचा प्रवास. आज मी माझ्या 30 वर्षाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कधी एसटीचा प्रवास वडिलांमुळे कधी केलेला नाही. कारण 12वी झाल्यानंतर 2 व्हीलर आली, इंजिनिअरिंगला गेल्यानंतर 4 व्हीलर आली. त्यामुळं वडिलांमुळे आम्हाला ह्या एसटीचा आणि बसचा प्रवास कधी लाभलेला नाही. ह्या वडिलांच्या कष्टामुळे आम्ही आज हे दिवस बघतोय, त्याचा मला अभिमान आहे. आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर असं वाटलं की आता पुढं काय करायचं. भविष्यामध्ये वडिलांकडनं आपण जे शिकतो, म्हणजे एक प्रकारे वडिलांकडनं आम्ही जिद्द शिकलेली होती. काय करायचं हे करण्यापेक्षा वडिलांनी म्हणलं जे मिळेल ते करायचं, आणि जे मिळेल ते करायचं म्हणल्यानंतर आपण, माझे मामा बसलेत कैलास चाबुक सर, त्यांच्याकडनं मी म्हणजे जे काय आम्ही आज कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये जे काही शिकलो, वडिलांकडनं प्रेरणा घेतली, मामांकडनं अनुभव घेतला आणि ह्या व्यवसायाला म्हणजे आम्ही सुरुवात केली. त्या व्यवसायामध्ये वडिलांमुळं, माझ्या आजोबांमुळं, सगळ्यांच्या आशीर्वादामुळं व्यवसाय माझा चांगला चालला. आणि वडिलांमुळं जे काही झालं ते सगळं आज जे आहे ते वडिलांमुळं आहे. त्या वडिलांबद्दल 2 शब्द बोलत नाही, पण जे काही बोललो ते मनापासून बोललो. कुठलं पुस्तक नाही, कुठलं पाठांतर नाही, जे काही बोललो ते मनापासून बोललो. इथून पुढचा वडिलांचा जो प्रवास आहे, आजपर्यंत वडिलांनी जे आम्हाला काट्याच्या झाडांमधून जे चादर घातलेली, मलमली चादर, ती चादर देवाकडून किंवा आमच्या आजी आजोबांच्या आशीर्वादाने ती चादर आमच्या वडिलांना आयुष्यभर आम्ही पायाखाली घालावी. म्हणजे जे काटे आम्हाला टोचले नाही ते काटे आयुष्यभर आई वडिलांना पण टोचू नये, हीच माझ्याकडनं आणि माझ्या सहपरिवाराकडनं अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जोरदार टाळ्या आपल्या प्रतीकसाठी. प्रतीकने हेच प्रतीक पुढे ठेवावं आणि प्रत्येक ठिकाणी प्रतीकने बघावं. सुरुवात आपण आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन करूया. मी सर्वांना विनंती करतो की आपण आई वडिलांचा सन्मान करूया सुरुवातीला, त्यानंतर आपण कार्यक्रम सुरुवात करूया. चंद्रशेखर शरणप्पा कांबळे, सौभाग्यवती सुगलाबाई चंद्रशेखर कांबळे यांचा सत्कार करू सर्वांच्या वतीनं. मग फक्त पाहुणे थांबतील, बाकी सगळे परिवार खाली बसतील, आपण पुढचा कार्यक्रम करू. सर्व परिवाराच्या वतीनं आई वडिलांचा सत्कार करू. आपण पाहतोय की आत्मा आणि ईश्वर यांचा संबंध जिथे होतो, आई आणि वडील त्यांच्या संगमाच्या सुंदर साक्षीने, त्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम इथे सुरुवात करत आहेत कांबळे परिवार. उप अधीक्षक भूमी अभिलेख दक्षिण सोलापूर या पदावरून शासकीय नियमाप्रमाणे 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज श्री यशवंत चंद्रशेखर कांबळे सेवानिवृत्त होत आहेत. आपल्या परिवारासोबत हा सुंदर क्षण आई वडिलांच्या समक्ष आपण इथे अनुभवावं. या शुभप्रसंगी आई वडिलांच्या त्यांनी जे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात इथे पूर्ण कांबळे परिवारांनी आपल्या समोर आदर्श म्हणून ठेवलेला आहे. त्या सर्वांचं आपण कौतुक करायलाच पाहिजे. यातून आपण आदर्श घेऊन आपल्याही आयुष्यातील पुढचे कार्यक्रम हे असे सुंदर व्हायलाच पाहिजे अशी प्रेरणा आपल्याला मिळते. आयुष्याच्या जोरात टाळ्या वाजवा. आई वडिलांसमक्ष त्यांच्या आशीर्वादाने त्यांचं हे पुढचं दुसरं इनिंग अतिशय शुभ अशा प्रवासात जावं असं सर्वजण आपण शुभेच्छा देत इथे उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं आम्ही कांबळे परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी सौ जयश्री, त्यांच्या मातोश्री सुगलाबाई चंद्रशेखर कांबळे, त्यांचे बाबा चंद्रशेखर शरणप्पा कांबळे आणि सरांची आत्या पार्वतीबाई कोळे यांच्या शुभ आशीर्वादाने हा कार्यक्रम इथून पुढे सुरू राहणार आहे. या सुंदर अशा क्षणांचे
आनंदाचे साक्षीदार आपण सर्वजण कांबळे परिवाराच्या वतीने निमंत्रित होऊन इथं आलेला आहात. आपल्या सर्वांचं कांबळे परिवाराच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे, आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे, चालता चालता पायामध्ये बळ तेवढे जपत राहावे. कर्तृत्वाची उंची तुमच्या आम्हा सर्वांना ठावे, तुमच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर नित्य सदा झुलत राहावे, नित्य सदा हे आयुष्य झुलत राहावे. आता इथून पुढे आपण मनोगत ऐकणार आहोत. मनोगताची सुरुवात आपण चिमुकल्या त्यांचे जे नातू आहेत चिरंजीव प्रथम संजय कांबळे त्याच्या मनोगताने आपण सुरुवात करणार आहोत. मी प्रथमला इथे विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचे. Good morning, everyone. Good evening, everyone. My grandfather is great man, my superhero, and my best friend. My grandfather name is Shri Yashwant Kamble. Baba. I respect and love my grandfather, Baba. He teaches me good habits. I always pray for their long life and healthy life. On behalf of everyone present, I welcome you, all of you, once again to this beautiful farewellness. Thanks. Very nice comments about your superhero and your grandfather Pratham. Very nice. Please clap your hand for Pratham, please. Thank you very much, Pratham. त्यानंतर माननीय सुनील कांबळे सर यांचा आपण शिवलिंग कांबळे सर यांचा सत्कार आपण इथं घेणार आहोत. त्यांनी प्लीज व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर आपण लगेच मनोगत कंटिन्यू करणार आहोत. त्यांच्यानंतर मी विनंती करते की माननीय अशोक इंदापुरे सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी यायचं. सरांचा सत्कार कांबळे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माननीय शिवलिंग कांबळे गुरुजी इथे आलेले आहेत, त्यांचं आम्ही इथं मनपूर्वक स्वागत करतो. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. त्यानंतर आपण पुढचा एक सत्कार घेऊयात. माननीय लांतुरे साहेब यांना मी विनंती करते की कृपया आपण इथे आमचा छोटासा सत्कार स्वीकारावा. कांबळे परिवाराच्या वतीने माननीय लांतुरे साहेब त्यांनी व्यासपीठावर यावं. कांबळे सरांनी त्यांचा सत्कार करावा अशी विनंती. पीके कन्स्ट्रक्शन यांच्या वतीनं हा सन्मान आपण करतो. जोरदार टाळ्या आपण देऊयात. परिवारासोबत व्यावसायिक नातं जोडूयात. पुढील आयुष्यासाठी तुमचा सल्लागार नक्कीच मदत लागेल. आता मी लांतूर साहेबांचा अश्विनी हॉस्पिटलचे संचालक, सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये कांबळे साहेबांना जायचंय, ज्यांचं नाव मुळच सोलापूर बाटलीवाला म्हणून प्रसिद्ध आहे. आदरणीय कांबळे साहेब सभागृह नेते आणि आपल्या सर्वांसाठी शुभेच्छा दिले. त्यानंतर मित्र अमर साहेब सामाजिक कार्यकर्ते, दरवर्षी 1 जूनला सामाजिक उपक्रम राबवणारे आदरणीय अमर साहेब यांचा सत्कार. आदरणीय अशोक इंदापुरे साहेब आपल्याशी विनंती आपण पुढे यावं. सन्मान टाळ्या जोरदार दिले जरा. टाळ्यासाठी कुठलाही जीएसटी नाही आहे त्यामुळे पीके कन्स्ट्रक्शनच्या वतीनं एक सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प या ठिकाणी सन्मान होतो. ओके. कार्यक्रमास जे अतिथी उपस्थित आहेत त्यांचा यथोचित सत्कार आदरणीय सत्यजित वाघोडे साहेब यांचे या ठिकाणी स्वागत. सन्मान चिन्ह देऊन इथे करत आहेत कांबळे परिवार. पीके कन्स्ट्रक्शनच्या वतीने हा सत्कार इथे संपन्न होत आहे. माझ्या मित्राचा सेवापूर्ती समारंभ या ठिकाणी त्यांच्या चिरंजीवांनी आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी खास आवर्जून आमचे शिवलिंग दादा कांबळे आणि आमचे सन्मित्र अशोकजी लांबतुरे आणि विठ्ठलराव
सगळे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर भूमी अभिलेख कार्यालयातील सगळे माझे जुने सहकारी या ठिकाणी मला पाहायला मिळत आहे आणि कांबळे कुटुंबियातील सगळे सर्व त्यांचे नातेवाईक आणि विशेष करून आई आणि बाबा वायसींचा ज्या वेळेला माझा परिचय झाला त्यावेळेला ते संघटनेच्या निमित्ताने आम्ही दोघं एकत्रित आलो. चळवळीत आम्ही माणसं जोडत गेलो आणि कधी कधी आमचे कौटुंबिक संबंध जुळले आमच्या लक्षात सुद्धा आलं नाही. हल्लीच्या काळात जसा व्हॉट्सअपचा जमाना आला तसं घरातली माणसंही बोलत नाहीत, शेजारचे बोलत नाहीत, ऑफिसमधलेही बोलत नाही. परंतु ज्या काळात आम्ही जोडलो गेलो त्या काळामध्ये व्हॉट्सअप नव्हता, त्यावेळेला मोबाईल नव्हता, त्यावेळेला ईमेल नव्हता, त्यावेळेला कॉम्प्युटर नव्हता. आता जे सिटी सर्वेला जे लोक आता नव्याने लागतात त्याला पण खूप साधनं आहेत, पण ज्यावेळेला वायसी नोकरीला लागला त्यावेळेला खूप कमी साधनं होती. सोलापूर शहरातला अख्खं सिटी सर्वे करायला माहीत असेल, एक तुकडोळकर आणि दुसरा आमचा वायसी असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कारण मी बऱ्याच वेळेला माझ्याकडे अनेक जण यायचे, आमच्या जागेचा वाद आहे, मोजणीचा प्रॉब्लेम आहे, मग लगेच मी वायसीला फोन करून सांगायचं वायसी असंच आहे, काय करता येईल आपल्याला, फक्त मला सनद पाठवा आणि उतारा पाठवा. दोन्ही बघितले की सांगणार त्यांनी क्षेत्र कुठून कुठं चालू आणि कुठं सांगते. एवढं बारकाईनं तपशील नोंदी ठेवणारा एक चालतं बोलतो आमचे सिटी सर्वे ऑफिस म्हणजे आमचा वायसी. वायसीने नोकरीच्या निमित्तानं अनेक ठिकाणी त्यांनी कामं केली, पण सोलापुरातल्या माणसाचं सोलापुरातच पदोन्नतीनं त्यांची नियुक्ती झाली आणि गॅजेटेड ऑफिसर पदाची जबाबदारी त्यांना सोलापूरच्या दक्षिण सोलापूरला मिळाली. पण तत्पूर्वी त्यांना तासगावला जावं लागलं तेव्हा मी मला वायसा पण कुठं कमी पडतो. खरं तर आम्हाला तुम्हाला सोलापुरातच इथं सर्व्हिस करून इथंच रिटायरमेंट आम्हाला बघायला आम्हाला आवडलं तर तुम्ही यायला पाहिजे होतं. परंतु वायसी म्हटलं की हल्लीच्या जमान्या वेगळा आहे अशोकराव, तुम्ही जेव्हा नोकरी तेव्हाची परिस्थिती वेगळी, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे आणि या काळामध्ये आपल्याला आपण सगळं करू शकत नाही, म्हणून मिळत तिथे मी जातो. पण मला अतिशय आनंद वाटतो तासगाव सारख्या ठिकाणी त्यांनी अतिशय चांगल्या तऱ्हेने त्या ठिकाणी काम केलं. तिथे मी त्यांच्या ऑफिसला एकदा भेटायला गेलो, तिथे लोक मला सांगत होते की एवढा अभ्यासू माणूस आमच्या तासगावला पहिल्यांदाच भेटला. हे कार्यालयाचं काम करताना इतकं नीटनेटकं काम करत आहे. या ठिकाणी प्रतिवेद दादा आले, मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. अत्यंत नेटकेपणाने अत्यंत अभ्यासू, कायद्याचा अतिशय काटेकोर अभ्यास त्यांच्या नोकरीच्या निमित्त त्यांना कामी आला. मी सिटी सर्वेमध्ये खूप आपण वाचतो, ऐकतो, बोलतो. वायसी सारख्या प्रामाणिक माणसाला सुद्धा त्या ऑफिसमध्ये काम करत असताना याचा त्रास आहे, पण कामात अत्यंत काटेकोर असल्यामुळे त्यातून ते सही सलामत बाहेर पडतात. वरच्या सगळ्या अधिकाऱ्यांचा विश्वास होता की वायसी चुकीचं काही करणार नाही आणि त्यांची रिटायरमेंट त्याला साक्ष आहे, वायसीने चुकीचं काहीच केलं नाही. हल्ली रिटायरमेंट मला सरकारी नोकरीत असल्यामुळं मला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. आपल्याला नाईलाजानं होईना चुकीचं करण्यासाठी भाग पाडला जातो. या निमित्ताने मी सगळ्या माझ्या सरकारी कर्मचाऱ्यांना एकच सांगेन, किती जरी दबाव आला तरी आपण चुकीचं कधी करायचं नाही, नियम सोडून कधी वागायचं नाही, नाहीतर शेवटी आपली मान कापली जाणार. त्यावेळेला कोणी आपल्याला वाचवणार नाही, आपल्याला वाचवणार आपला कागदच आपल्याला वाचवणार. वायसीचा आदर्श आपल्याला डोळ्यासमोर ठेवायचा. खरं तर मी वायसीने मला निरोप दिला होता, मला वाटलं तो 4 तारखेला कार्यक्रम समजून मी विसरून पण गेलो होतो, परंतु मित्राने मला आठवणीने सांगितलं अरे तू नाही आला समजून. मला खूप बरं वाटलं की आवर्जून एवढा सांगणारा एक मित्र मला लाभला. हल्ली या व्हॉट्सअपच्या जगामध्ये कोण मित्र कोण परका काहीच समजत नाही, पण तो वायसी आगळा वेगळा माणूस आहे. चालतं बोलतं मी सिटी सर्वे ऑफिसचे म्हटलं ते उगीच नाही आहे. आज वायसी जरी रिटायर झाले तरी ते जमलेले हवालमध्ये त्यांचा जो मित्र परिवार सोलापूर शहरातला मोठा आहे त्यांना काय स्वस्त वसूल देणार नाही. कारण आमच्या काही ना काही कामासाठी वायसीकडे जावंच लागतं. मध्यंतरी माझ्या स्वतःच्या कुटुंबात एक अतिशय मला प्रसंगाला सामोरं जावं लागलं. तेव्हा मी फक्त वायसीला एकदा फोन केला, वायसी मला तुला भेटायचं बाबा, असा असा प्रसंग एका जमिनीच्या व्यवहारामध्ये माझ्या भावाला त्रास होतो. वायसी मला कागद पाठवा म्हणून व्हॉट्सअपला कागद पाठवली. त्यांनी सांगितलं की तुमचं यात काही चुकीचं नाही आहे, तुमचं सगळं बरोबर आहे, त्यांना काय करायचं ते करू द्या. आणि शेवटी मी बघितलं
सगळं त्याच्या तपासण्या झाल्या, चौकशा झाल्या, सगळं झाल्या. त्यातून आम्हाला काही निष्पन्न झालं नाही. आम्ही सही सलामत बाहेर पडलो. परंतु खोट्या तक्रारीमुळे जो काही मानसिक त्रास तो 2-4 दिवस मला झाला, केवळ वायसीच्या एका शब्दावरून मला त्यात रिलीफ मिळाला. असं अनेकांना त्यांचा अनुभवाचा फायदा अनेकांना होतो. त्यामुळे माझ्या बांधवांना विनंती की आपण काम करत असताना अत्यंत नेटानं प्रामाणिकपणे जर का काम केलं तर आपलं कधीच नुकसान होत नाही. आणि किती भाग्याचं आहे बघा, वायसीचा चार्ज पीसीने घेतला, फार कमी अनुभवायला मिळतो. 2 भाऊ आणि थोरला भाऊ रिटायर होतो म्हणजे धाकट्या भावाची पोस्टिंग मोहळला आणि त्याने लगेच त्याचा चार्ज घेतला. आता पीसीला बोललो, पीसी आता पुढचं तिथं टेन्युअर संपल्यावर कसं, मी म्हटलं टेन्युअर तिथं संपलं हेतूच कंटिन्यू करू आपण. हे सुद्धा नशिबात पाहिजे आपल्याला. दोन्ही भाऊ अतिशय चांगले आहेत. आई बाबा खरंच आपण त्यांच्यावर जे संस्कार केले ते खूप महत्वाचं आहे. आज या ठिकाणी त्यांचे दोन्ही चिरंजीव चांगले शिकले आहेत. एक कन्स्ट्रक्शन व्यवसायात आहे, एक ॲडव्होकेट आहे. आणि मध्यंतरी मी एका कामासाठी गेलो, त्यांनी सांगितले की आता सिटी सर्व्हिसले कुठले जरी केसेस असले तरी वायसी आणि त्यांचा मुलगा हे गंभीरपणे चालवण्याची मला खात्री आहे. कारण त्याचा मुलगा तेवढा सर्व्हिस आहे, कामात तेवढा हुशार आहे. मी त्याला भेटलो, बोललो त्यांच्याशी. हे दोन्ही आपल्याला संपत्ती किती आहे ह्यापेक्षा आमची संतती कशी लागली त्याच्यावर त्याचं जर का मोजमाप केलं तर कांबळे परिवार अतिशय सुखी परिवार आहे, अतिशय संपन्न परिवार आहे असं मला वाटतं. मी ईश्वराला पाहिलं नाही, आपण कोणीच पाहिलं नाही, फक्त आपण त्याची अनुभूती घेतो. परंतु मी म्हणेन की जर का असे आई बाबा जर का सगळ्याला लाभले ते ईश्वरापेक्षाही मोठे. त्यांचा आशीर्वाद या कांबळे कुटुंबावरती असाच राहावा. आणि त्यांच्या नातवानं त्यांच्याबद्दल जे मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं अत्यंत चांगल्या पद्धतीने, म्हणजे आपल्या नातवाशी सुद्धा मित्रत्वाचं नातं जोडणारा माझा वायसी आता पुढचं. आणि बघा, रिटायरमेंटच्या अगोदर फॅमिली सेट करणे किती नियोजनबद्ध या माणसाचं काम. रिटायरमेंटच्या अगोदर दोन्ही मुलांना त्यांनी आपल्या व्यवसायात त्यांना चांगलं काम करायला त्यांना मदत केली. त्यांच्या मुलांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं. या ठिकाणी शंतनूजी गायकवाड आले, मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्यांच्या मुलांनी बोलताना सांगितलं की आमच्या उभ्या आयुष्यामध्ये आम्हाला कधी काटे टोचू नये म्हणून त्यांनी जे मखमली चादर आमच्या पायाखाली घातली होती, तीच चादर आम्ही संपूर्ण आयुष्यभर त्यांच्या पायात घालली. किती मोठा संस्कार आणि किती मोठा विचार या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतो. आमचे काशीनाथ सर या ठिकाणी आले, अतिशय बोलका माणूस आहे. त्यांच्या इतकं आम्ही बोलणार नाही पण आम्ही बोलण्याचा प्रयत्न करू सर. त्यांनी अतिशय सुंदर मांडणी सुरुवातीच्या काळामध्ये केली. मला अजूनही बघते खूप जण आहेत, बोलायचं खूप काय करून आमचे 30-35 वर्षाचा आमचा सहवास आहे. 30-35 वर्षात अनेक आठवणी आहेत. आता वायसी आपण ज्यावेळेला पुन्हा भेटू. आणखी एक महत्वाचं, वायसीच्या घरात किंवा माझ्या घरात असं कोणताही कार्यक्रम नाही की आम्ही वायसीला सोडून केला, त्यांनी मला सोडून केला. आमचे नोकरीतले संबंध हे आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध बनले. हे असंच आपल्याला उत्तर टिकवायचा, आपला स्नेह वाढावा. आणि मित्रा, 100वी आपण शताब्दी साजरी करावी, इतकं आयुष्य तुम्हाला लाभावं. आज वाटत नाहीये की माझा मित्र हा सेवानिवृत्त. अजूनही बघितल्यानंतर अजूनही टवटवीत दिसतो माझा मित्र. हे हास्य असंच सतत फुलत राहावं. आणि वहिनी साहेब, तुम्ही माझ्या मित्राला सांभाळून घेतलं. नोकरीत असताना पट्ट्या कुठेही मिळेल तिथे त्या ठिकाणी नोकरी करायचं, सकाळी कामाला लवकर निघून जायचं, रात्री उशिरा यायचं. त्यावेळेला मुलांचं शिक्षण, सगळं कौटुंबिक, सगळी जबाबदारी आमच्या वहिनी साहेबांनी पार पाडली. आता काही काळ हा मित्र आम्ही तुमच्या ताब्यात देतो. काही वर्ष तुम्ही फिरून या, जे काही त्यांचे राहिलेले स्वप्न असतील, छंद असतील ते पूर्ण करा. पण मी यशवंता एकच सांगेन, समाजाची सामाजिक बांधिलकी जी तुम्ही आजपर्यंत जोपासली ती पुढे सुद्धा तुम्ही जोपासणार याची मला खात्री आहे. आणि वंचितांसाठी काम करण्याचे जे बाबासाहेबांचं स्वप्न आहे ते आपल्याला सगळ्याला मिळून पूर्ण करायचं आहे. आज बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्या दिवशी आमच्या सरांनी सांगितले की बाबासाहेबांचा संदेश होता, सगळ्यांनी शिकावं, संघटित व्हावं, पुढं व्हावं. त्यांच्या कुटुंबाकडे पाहिल्यानंतर वाटतं की बाबासाहेबांचा आदेश त्या लोकांनी अत्यंत तंतोतंत पाळला. मी पुन्हा एकदा माझ्या मित्राला शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. त्यांच्या कुटुंबियांना, विशेष करून त्यांच्या मुलांना, की तुम्ही हा एवढा चांगला सुंदर सोहळा करून आमचं एक स्नेहमिलन या ठिकाणी घडवून आणलं, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद इंदापूर साहेब. साहेबांनी जे अनेक मित्र जोडले त्या मित्रापैकी आपण हा पासून आपण नक्कीच ज्ञापर्यंत नक्की पुढे येऊया.
आताच आमच्या या कार्यक्रमाला आदरणीय प्रथमेशजी कोटे साहेब झाले, त्यांचे स्वागत मी विनंती करतो पीके कन्स्ट्रक्शनचे आदरणीय प्रतीक सर एक मोमेंट येथून सत्कार करावा. साहेबांना विनंती की आपण एक सत्कार स्वीकारावा. आदरणीय प्रथमेशजी कोटे साहेब, महेश कोटे साहेबांचे परिवारातील आणि नेहमीच या उपक्रमात शुभेच्छा देणारे कोटे साहेबांना विनंती की आपण सत्कार स्वीकारावा. कोटे साहेब सन्मान स्वीकारायची विनंती. अनेक आताच शब्दूर गायकवाड साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. वैयक्तिक सत्कार साहेबांच्या सत्कारानंतर होती त्याची दखल साहेबांनी घ्यावी. शेवटला आपण सत्कार करणार आहोत. यानंतर कौटुंबिक पत्रे एक दोन सन्मान होईल. आदरणीय कोटे साहेब दोन शब्द या ठिकाणी. प्रशासन आणि राजकारण एकाच्या दोन चाका आहेत. प्रशासनासोबत या ठिकाणी राजकारण पण खूप महत्वाचं दोन्ही ट्रॅक. विनंती करतो की दोन शब्द शुभेच्छा द्यावे. तत्पूर्वी क्षमा आदरणीय शत्रू गायकवाड साहेब यांचे एक सत्कार आदरणीय कांबळे साहेबांचे वतीने केले. प्रतीक आदरणीय प्रथमेश साहेब. आजच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सर्वच मान्यवर उपस्थित पाठबंधू भगिनींनो, यशवंत कांबळे काकांचा परिचय मला माझ्या वडिलांमुळे झाला आणि अतिशय जिव्हाळ्याचे संबंध मला वाटतं त्यांचे महेश आता बरोबर होते. सोलापूर शहरात अनेक कुटुंबाबरोबर महेश अण्णांचे चांगले संबंध होते. पण मला वाटतं अतिशय हक्काचं घर म्हणलं तर कांबळे घर हा अतिशय हक्काचं घर महेश अण्णांचा होता. प्रणय सर असतील, प्रतीक भैया असतील, नेहमी महेश अण्णांच्या संपर्कात असायचे आणि सिटी सभेमध्ये कुठलंही काम असलं तर हक्काने आम्ही सुद्धा कांबळे काकांना सांगत होतो किंवा प्रणय सरांना सांगत होतो. आणि निश्चितच आता जसं इंदापुरे सरांनी सांगितलं की योग्य ते मार्ग दाखवून त्याच्यात आपल्याला काय सुधारणा करता येतील किंवा काय अडचणी येऊ शकतात, त्या अडचणी कसे दूर करावेत त्याचं योग्य ते मार्गदर्शन मला वाटतं कांबळे काकांनी त्यांच्या कार्यकृतीत आमच्यासह अनेक कुटुंबांना या शहरातील लोकांना केलेला आहे. आज निश्चितच सेवापूर्तीचा सोहळा आहे. तर आता माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी जसं इंदापुरे सरांनी सांगितलं की आता त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही. आमची गाडी एवढी वाढली की मला असं वाटतं की ते माझ्यापेक्षा यंग आहेत का काय, अशा प्रकारे त्यांच्या चेहऱ्यावरचा टवटवीतपणा असू दे, फ्रेशनेस असू दे, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा तेज आहे. मला वाटतं खऱ्या अर्थानं गौतम बुद्धांचा आशीर्वाद त्यांना असल्यामुळं निश्चितच ते ध्यान करत असतील आणि त्याच्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावरची एक ताजगी आपल्याला दिसून येते. आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि आजच्या दिवशी आपला हा कार्यक्रम होतोय. निश्चितच तुम्ही आयुष्यात काम करत असताना डॉक्टर बाबासाहेबांना जे काम अभिप्रेत होतं ते काम तुम्ही करत आलेलाच आहात. निश्चितच या पुढील काळात सुद्धा तुमच्याकडून समाजाला हीच अपेक्षा आहे. आज जरी सेवापूर्ती झाली असली तरी आज अनेक युवक तुमच्याकडे आशेने बघतात. मला वाटतं मागच्या इलेक्शनला महेश अण्णांनी प्रणय सरांना सुद्धा या ठिकाणी तिकीट दिलं होतं, त्यामुळे अनेक युवक तुमच्याकडे जोडले गेलेले आहेत. आज त्यांचं काम असू दे, तुमचं काम असू दे, हे सगळं काम पाहूनच महेश अण्णांवरचं प्रेम तुमच्यावरती निश्चित मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याची आठवण ठेवून तुम्ही आज मला एका ठिकाणी या ठिकाणी बोलवलात, त्याबद्दल मी तुमचा खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. प्रतीक भैयांची ओळख माझी इतक्यातच झाली, पण अतिशय होतकरू युवक त्यांच्या बोलण्यातून दिसून आलं. रोहित चिल्का माझ्या आत्याचा मुलगा आहे, त्यांचे ते खास मित्र आहेत, त्यामुळे कुठून जरी आला तरी आम्ही एकमेकांच्या संबंधितच येतो. रोहित चिल्का असतील, प्रणय सर तर माझ्याबरोबर नेहमी असतातच, वेळोवेळी अण्णांबरोबर सुद्धा ते असायचे आणि अनेकांना प्रश्न पडायचा की एवढा युवक पोरगा अण्णांबरोबर का फिरतो. मला वाटतं ते अण्णांनीच ओळखलेलं की त्यांच्यात काय किमया आहे. त्यामुळं निश्चितच
जसं आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी सुद्धा या समाजात चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय. आजच्या या दिवशी निश्चितच एवढ्या दिवस काकू ते तुम्हाला वेळ देऊ शकत नव्हते, पण येणाऱ्या काळात जास्तीत जास्त वेळ हा तुमच्यासाठी निश्चित असेल एवढा आवर्जून सांगतो. आज तुम्हाला या सेवापूर्तीच्या शुभेच्छा देत असताना निश्चितच तुम्हाला उदंड आयुष्य लागावं हेच भगवान बुद्धाच्या मी प्रार्थना करतो. आणि सर्वांना माझं वाढत चाललेलं भाषण थांबवून सर्वांना सुद्धा अजून अनेक वक्ते असल्यामुळं माझं वाढत चाललेलं भाषण थांबवतो व रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र. धन्यवाद सर. दादा आपल्याही पुढच्या वाटचालीला नवीन वाटचालीला शुभेच्छा. आणि आता कोठे परिवाराच्या वतीनं एक सत्कार साहेबांचा आणि त्यांच्या नातीचाही सत्कार वाटझाली हा प्रांजलीला गिफ्ट आले. विनंती प्रांजली साहेब देखील सभागृहामध्ये परत यावं आणि जसं म्हणतात मी पुन्हा येईन तसं पुन्हा ते यावेत आणि आपल्या वडिलांचे स्वप्न आहे ते पूर्ण करावेत. आणि आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत. कांबळे परिवार त्यांच्या सोबत आहे. आता त्या सरकारची ड्युटी आता कांबळे साहेब या सरकार सोबत करतील. सरकार या पुढे तुम्ही या, सत्कार तुमचंही या सरकारसाठी काय जोरदार देऊया. आता चालेल इतकं सरकार कांबळे ताईंचं आणि प्रांजली ताई शुभेच्छा कोठे परिवारच्या वतीनं. अक्षयचा भेट आले बघा पासून सुरू होतोय आणि अक्षयजी भावी नगरसेवक शुभेच्छा आमच्या परिवाराकडून. अक्षयजी आपण हा विनोद ठेवला त्याबद्दल धन्यवाद. यानंतर एक छोटस मनोगत कौटुंबिक होईल. एक कुटुंबाबद्दल मनोगत आणि एक परिवार होईल. बसण्याची विनंती करा. खूप खूप धन्यवाद कोटे दादा आणि वागसे सर. आपण इथे आलात आणि खूप सुंदर शुभेच्छा आपल्या मनोगतातून आपण दिल्या. त्यानंतर सहकुटुंब परिवार इथे त्यांचं स्वागत झालेलं आपण सर्वांसमक्ष पाहिलेलं आहे. कुटुंबातील एक सुंदर मनोगत मी इथं घेणार आहे. त्यासाठी मी आमंत्रित करते महादेवी नामतुरे मॅडम, सरांची बहीण आहेत त्या महादेवी नामतुरे ताई. त्यांनी कृपया व्यासपीठावर यावाशी विनंती. माननीय श्री यशवंत चंद्रशेखर कांबळे सरांचं नाव आत्ताच इंदापुरे साहेबांनी वायसी म्हणून उल्लेख केला. मला ते नंतर कळालं. खरंच मित्र परिवारामध्ये जे आपली टोपण नावं असतात ना ती अशा वेळी खूप सुंदर पद्धतीने उपयोगी पडतात. त्याचं ज्ञान आम्हालाही मिळालं. खूप धन्यवाद सर. त्यानंतर मी आत्ताच आमंत्रित केलेले सरांची बहीण माननीय महादेवी नामतुरे ताई त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करणार आहे. दक्षिण सोलापूर भूमी अभिलेखाच्या कार्यालयाचे आधी उपाधीक्षक श्री यशवंत चंद्रशेखर कांबळे. मी त्यांची बहीण महादेवी शांतप्पा नामतुरे. आज त्यांच्या सेवा समाप्तीनिमित्त माझे 2 शब्द बोलत आहे. मनाने दिलदार, बोलणे दमदार, वागणे जबाबदार, कामात खबरदार, नेतृत्व शानदार अशा व्यक्तिमत्वाचे यशवंत चंद्रशेखर कांबळे त्यांनी 36 वर्षे आपली नोकरी प्रामाणिकपणे पार पाडली. 19/12/89 साली नोकरीला सुरुवात केली. त्यांची मेहनत, निष्ठा आणि कर्तृत्वात असलेल्या प्रामाणिकपणामुळे एक उत्तम आदर्श निर्माण केला. या काळात त्यांनी आपल्या कौटुंबिक जबाबदारीही प्रामाणिकपणे पार पाडल्या. त्यांच्या या कार्याच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचा विश्वास जिंकला आणि सकारात्मक बदल घडवला. हसतमुख स्वभाव, मदतीची भावना असणाऱ्या अशा व्यक्तिमत्वाला पुढचा प्रवास आनंदाने यशाने केला जाऊ असो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. खूप सुंदर. आत्ताच त्यांच्या बहिणीने त्यांचा प्रवास हा कसा यशदायी असावा त्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यानंतर मी आमंत्रित करते माननीय अक्षय वागसे सरांना. त्यांनी आपल्या मनोगतातून त्यांना शुभेच्छा द्याव्यात अशी विनंती. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आमचे मार्गदर्शक आदरणीय यशवंत कांबळे साहेब यांना प्रथमतः मी तुमच्या येणाऱ्या भावी जीवनासाठी दोन्ही काकूंना व साहेबांना दोघांनाही शुभेच्छा देतो. वास्तविक पाहता प्रणव आणि मी
आम्ही दोघं एका वयाच्याने क्लासमेट होतो. ट्युशनमध्ये आम्ही एकत्र शिकत होतो. प्रणवचे बऱ्याच वर्षापासून माझे संबंध होते, पण महेश आजांसोबत असताना प्रणय भैयाचे माझे चांगले संबंध झाले. या दोन्ही मुलांकडे बघून, ही माझी मित्रच आहेत दोन्ही, त्यांच्यावरचे संस्कार बघून साहेब खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी. तुम्ही एका चांगल्या सरकारी पेशामध्ये काम करत असताना दोन्ही मुलांनी तुमचा वारसा इतका सुंदरपणे पुढे घेऊन गेलाय की अभिमानाने आम्हाला सांगावं वाटतंय की साहेब तुमच्या येणारी पिढी ही तुमचं नाव लौकिक करेलच, पण येणारं तुमचं भविष्य सुद्धा आत्ताच दोघांनाही एकदम सुखसमृद्धीचं, आरोग्यदायी व एकदम धनसंपन्न असं तुमच्या परिवाराचं पुढचं आयुष्य जावं हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि दोन्हीही मुलांना सुद्धा शुभेच्छा देतो की इथून पुढे तुम्ही आई वडिलांच्या सेवेमध्ये आपलं जे काही योगदान आहे एकदम भरघोस योगदान तुम्ही द्यावं हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं वाढलेलं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद सर. खरंच आहे, आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला. आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला. वाळवंटाचा किनारा आपल्या पावलांनी धन्य झाला. हीच माती पायरीची ज्यावरी चढलात तुम्ही, भाग्य अमुचे थोर झाले आज अमुच्या जीवनी, आज अमुच्या जीवनी. असं सरांना शुभेच्छा देण्यासाठी आपण इथं किती बहुसंख्येने उपस्थित राहिलात. हीच सरांनी कमावलेली अतिशय प्रचंड अशी शुभ संपत्ती आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांचं आम्ही इथं कांबळे परिवाराच्या वतीने मनपूर्वक सन्मानाने, आदराने स्वागत करतोय. त्यानंतर मी पुढील मनोगत घेतेय. माननीय श्री अशोक लांबुरे साहेब, अश्विनी हॉस्पिटलचे संचालक, मी सरांना विनंती करते की त्यांनी इथं आपलं मनोगत व्यक्त करायचे. माननीय घोडके साहेब, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, सरांचं आम्ही इथं मनपूर्वक स्वागत करतोय. खूप खूप धन्यवाद सर, आपण इथे उपस्थित आहात. त्यानंतर पुढील मनोगत लांबुरे साहेब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत रोहिदास यांच्या चरणी वंदन करतो. या ठिकाणी आपले मित्र, सहकारी, समाज बांधव यशवंत कांबळे यांच्या सेवापूर्ती निमित्त हा जो कौटुंबिक कार्यक्रम ठेवलेला आहे तो खरंच स्तुती आहे. कारण आजकाल या कार्यक्रमाची सुरुवात मूळ कौटुंबिक आई वडिलांची पूजा करून झाली, हे खरं कौतुकास्पद आहे. कारण आजकाल बघतो आपण अशी परिस्थिती पाहायला मिळत नाही. एकत्र कुटुंब, नातू परतुंड बघितलेलं यशवंत कांबळे खरं भाग्यवान आहे. आणि त्यांनी एज्युकेटेड केलं सर्वांना, हे सुद्धा बाबासाहेब शिकवण त्यांनी आचरणात आणली आणि प्रॅक्टिकल केलं. खरं म्हटलं तर कांबळे साहेबांचा संबंध सिटी सर्वेमध्ये असताना आमच्या अश्विनीचा थोडा प्रॉब्लेम झाला होता, म्हणून मी त्यांच्याकडे गेलो होतो. तर त्यांनी बरोबर 2 मिनिटात त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि आमच्या अश्विनीला मदत केली. तेव्हापासून समाज बांधव, एक शासकीय अधिकारी असे 2 भूमिका निभावताना त्यांनी जी मदत केली ते खरं स्मरणीय आहे. आमच्या अश्विनी हॉस्पिटल कधी त्यांना विचारणार नाही. तसेच माझे गाव, माझे समाज, मी समाजात असल्यामुळे, ते साहेब समाजात असल्यामुळे बरेच समाजातले प्रॉब्लेम लोक घेऊन यायचे ग्रामीण भागातले. मी त्यांना साहेबाकडे घेऊन जायचं. साहेब पूर्ण कागदपत्र बघून एका मिनिटात सांगायचे, साहेब तुम्ही आता बिंदास जावा, या माणसाला अन्याय होऊ देणार नाही, असं ते हे करूनच ते आपल्या सगळ्यांना समाजावर करून पाठवायचे, हे खरं वैशिष्ट्य आहे. शासकीय सेवेत असताना असं कोणी करत नाही, परंतु त्यांना ते सोशल साईडचे आहेत, सोशल अँगल आहे त्यांना, म्हणून त्यांना हे जमतं. आणि खरोखरच आज आपण हे जे जमलेलं आहोत, शासकीय सेवेत निवृत्त झाल्यानंतर आजकालच्या ऑफिसमध्ये कोणी सेवानिवृत्त सत्कार सुद्धा करत नाही, अशी परिस्थिती उद्भवली आहे. परंतु आपण अगदी बहुसंख्येने जे जमलेले आहोत हे त्यांच्या प्रेमाचं प्रतीक आणि त्यांच्या कार्याचं प्रतीक आहे. त्याला मी खरोखर त्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी आमच्या गावच्या ठिकाणी गुंजेगाव, माझा काही प्रॉब्लेम नव्हता, पण माझ्या स्वतःच्या शेताजवळच्या शेतकऱ्याचा प्रॉब्लेम झाला होता. त्यांनी म्हटले आमचं साहेब तुमच्या कोण ओळखीचे आहेत का दक्षिण सोलापूर, म्हणजे आहेत मी आमच्या साहेब, चला. त्यांचाही प्रॉब्लेम आल्यानंतर त्यांनी 8 दिवसात सोडायला, त्यांच्यावरचा अन्याय दूर केला. अशा अनेक घटना आहेत की त्यांनी प्रॉब्लेम ऐकला आणि सुटला नाही, असं नाही झालं. म्हणून
या निमित्तानं कांबळे साहेबांनी शासकीय अधिकारी आणि समाजातले असं दोन वेगवेगळं भूमिका करून त्यांनी सर्वांना मदत केलेली आहे. आम्ही तर शासकीय संघटनेमध्ये होतो, असे बिंदापूर साहेब आहेत, चंदूर येत आहेत, ते पण आमच्या बरोबर असेल. अनेक आंदोलन चळवळी याच्यामध्ये आम्ही भाग घेतलेला आहे. बरेच संबंध आलेले आहेत. या ठिकाणी सर्व सांगता येणार नाही, कारण बरेच मनोगत व्यक्त करायचं. मी एवढंच बोलतो की शासकीय शोमध्ये काम करत असताना थोडंसं कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं, परंतु यापुढे दुर्लक्ष न करता आपल्या ज्या इच्छा आकांक्षा राहिलेल्या असतील ते कुटुंबासोबत पूर्ण करावे. आणि या क्षणी मी एवढंच बोलतो की या त्याला आणि या कुटुंबाला उदंड आयुष्य देऊ अशी ईश्वराची प्रार्थना करतो आणि त्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर आत्ताच उपस्थित राहिलेले माननीय घोडके साहेब यांचा आपण छोटासा सत्कार इथं कांबळे परिवाराच्या वतीने करणार आहोत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी हा सत्कार स्वीकारण्यासाठी कृपया व्यासपीठावर यायचे. माननीय घोडके साहेब. खरंच आज भावसुमनांची होत आहे उधळण, भारावून गेले आहे सर्वांचं मन. कारण आपल्या या कार्यकाळात आपण जे सत्कार्य करतो ते आपल्या सेवानिवृत्तीच्या दिवशी प्रत्येकाच्या तोंडातून शुभ पद्धतीने आज व्यक्त होत असतं. तीच आपल्या कार्याची पावती असते. आज सरांनी केलेले प्रत्येक जे सत्कार्य आहे ते सर्वजण आपण मनोगतातून ऐकत आहात, तेच त्यांच्या कामाची पावती आहे. इथे आपण सत्कार करतोय माननीय घोडके साहेबांचं. त्यांचं खूप स्वागत आहे सर. आपलं स्वागत आहे. त्यानंतर मी प्लीज मनोगतासाठी आमंत्रित करते अक्षय वागसे सर इथे उपस्थित आहेत. त्यांनी आता शुभेच्छा दिल्या, त्यांनी सत्कार करावा अशी विनंती. आणि घोडके साहेबांच्या वतीने कांबळे सरांचा इथे सत्कार होतोय. मी घोडके साहेबांना विनंती करते सर 2 मिनिट. वागसे सर सत्कार करीत आहेत कांबळे सर. शशिकांत सर इथे आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे कांबळे परिवाराच्या वतीने. इथे सत्कार करीत आहेत कांबळे सरांचा. आपले मनपूर्वक स्वागत आहे माननीय शशिकांत सर आणि वागसे सर यांच्या वतीने. सत्कार स्वीकारत आहेत कांबळे सर. मी माननीय घोडके साहेबांना 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करण्याची मी इथे विनंती करते. ऑफिस स्टाफ कडून सुद्धा इथे सरांचा सत्कार करण्यात येत आहे. कृपया सर्वांना विनंती आहे की कार्यक्रम झाल्यावर आपण नक्कीच भोजनाचा आस्वाद घ्यावा अशी आम्ही कांबळे परिवाराच्या वतीने विनंती करतोय. पण आपण सर्वांना एक नम्रपूर्वक विनंती आहे की 2-4च मनोगत राहिलेले आहेत. त्यानंतर आपण बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. मग आपण सर्वांनी निवांत सहभोजनाचा आस्वाद घ्यावा अशी मी कांबळे परिवाराच्या वतीने विनंती करते. इथे मनोगतासाठी उपस्थित आहेत घोडके साहेब. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे सेवानिवृत्त उपाधीक्षक श्री यशवंत कांबळे आजच्या कार्यक्रमासाठी याचा नामोल्लेख मला राऊंड करावा. त्यांचे पिताश्री श्री चंद्रशेखरजी कांबळे तसेच त्यांचे कुटुंबीय, त्यांचे सहकारी आजच्या कार्यक्रमासाठी
हा जो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे त्यासाठी एक तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. याच साठी केला अट्टाहास की शेवटचा दिस गोड व्हावा. या अभंगामध्ये शेवटचा दिस गोड व्हावा हा जो विषय आहे, शेवटचा दिस असा कधीही गोड होत नाही. त्याच्यासाठी आपलं जे कार्य आहे पूर्ण आपल्या सेवा कालावधीमध्ये हे जर आपण चांगलं केलेलं असेल, सत्कारणी केलेलं असेल, सत्याला धरून केलेलं असेल आणि मन लावून नोकरी आणि आपलं काम जर केलं असेल तरच आपला शेवटचा दिवस हा गोड होतो. आणि आजच्या या कार्यक्रमात हा जर प्रसंग पाहिला तर आपल्याला निश्चितच जाणवतं की आजचा कार्यक्रम हा कांबळे साहेबांचा निश्चितच गोड झालेला आहे. म्हणजेच याचा अर्थ त्यांनी 35 वर्षाची जी सेवा दिलेली आहे, विशेष करता भूमी अभिलेख विभागासाठी ही अतूट सेवा आहे, निष्ठुर सेवा आहे. आणि भूमी अभिलेखमध्ये काम करताना आमचे सहकारी यांना सगळ्यांना अनुभव आहे की हे जे डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट काम, या डिपार्टमेंटचं काम तसं दिसत नाही, पण भरपूर काम असतं, भरपूर टीका होतात, भरपूर लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागतं. असं करूनही या सेवेमधून आपल्याला सही सलामत सुटणं ही काही सोपी बाब नाही. श्री यशवंतजी कांबळे यांचा ज्यावेळेस माझ्या जिल्ह्यामध्ये ते पाठवलेला होते उपाध्यक्ष म्हणून, त्यावेळेसपासून संपर्क आहे. त्यांनी बीड जिल्ह्यासारख्या ठिकाणी एक टर्म पूर्ण केलेली आहे आणि त्याच्याबद्दल बीड जिल्ह्यासारख्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी आणि जनतेने सुद्धा त्यांच्याबद्दल चांगले चेहरे नमूद केलेले आहेत की हे अधिकारी इतके दिवसापासून पाठवण्यात त्यांनी काम केलेलं आहे आणि खूप चांगलं काम केलं त्यांनी. विशेष म्हणजे माझ्या कालावधीमध्ये दक्षिण सोलापूरमध्ये त्यांच्याबाबत एकही अशी विशेष तक्रार नाही आणि मला त्या ऑफिसबद्दल कुठलीही काळजी नव्हती. आणि ते असताना मला माहित होतं की इथले कुठली तक्रार येणार, लोकांचे कामं कुठले आडणार नाहीत आणि मी निश्चिंत होतो आपल्या कालावधीमध्ये. आता इथून पुढं पण आपल्याला असेच अधिकारी भेटावे ही सदिच्छा. त्याचप्रमाणे आज कुमारी प्रांजली कांबळे तिचा पण वाढदिवस आहे, तिला पण मी शुभेच्छा देतो आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी कांबळे कुटुंबीय आणि त्यांच्या सर्व आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. इथे सरांचा सत्कार कास्ट्राईट शिक्षक संघटनेच्या वतीने होणार आहे. सरांनी तो स्वीकारावा अशी विनंती. त्यानंतर आपण मनोगत घेणार माननीय विठ्ठल सर, चर्मकार समाजाचे अध्यक्ष. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे यायचं आहे. आपण पाहतोय की कास्ट्राईट शिक्षक संघटनेच्या वतीने माननीय यशवंत कांबळे सर यांचा सपत्नीक इथे सन्मान आपण करत आहोत. कास्ट्राईट शिक्षक संघटना. त्यानंतर आपलं मनोगत इथे करतील माननीय श्री विठ्ठल सर. जास्त वेळ न घेता ज्यांच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहिला, शासन अध्यादेश आणि आदेशाच्या पुढं कोणाचंही काही चालत नाही. ज्या ठिकाणी आदेश मिळतो त्याच ठिकाणी ज्या अध्यादेशानुसार आपण सेवानिवृत्त होतो अशा सेवानिवृत्तीच्या 36 वर्षाच्या सेवेमध्ये त्यांनी अनेक चढ उतार पाहिले. अशा चढ उतारातून एक सही सलामत त्याची सेवापूर्ती झालेली आहे. त्या सेवापूर्तीनिमित्त आलेल्या सर्वच मान्यवर मंडळी उपस्थिती, तिथं चिंतक पवार त्यांचे कुटुंबीय. यशवंत कांबळे साहेबांच्या बाबतीत बोलायचं असं तर यशवंत नावाचे जास्त परिचित नव्हतेच. मला इंद्रपूर सरांनी सांगितलं की वायसी म्हणून ते परिचित होतं. वायसी म्हणल्यानंतर हे त्यांच्या ट्रेडमार्क होता, त्यामुळे वायसीकडे गेले की काम होतो असं अनेकांची इच्छा लोकांच्या मनात येत होत्या. त्यांनी सोलापूरच्या सिटी सर्वेच्या ऑफिसमध्ये राहू द्या, लातूरला राहू द्या, ज्या ज्या ठिकाणी त्यांनी, सांगली राहू द्या, ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केले त्या त्या ठिकाणी आपल्या सेवेचा ठसा त्यांनी चांगल्या पद्धतीने उमटलेला आहे. त्यांनी केलेल्या सेवेचं त्या ठिकाणी नागरिक जे स्तुती करतात, त्याच्याबद्दल चांगलं बोलतात, हे त्यांनी त्या सेवेतील काळातील जे कमवलेले संपत्ती आहे ते दिसून येत आहे. मित्रांनो, या ठिकाणी
ज्यावेळी स्वतःच्या सेवानिवृत्तीचा सत्कारला आपले आई वडील उपस्थित राहतात, हे खरंच भाग्याचा दिवस आहे. यशवंत कीर्तिवंत व्हावं असं सर्व आई वडिलांची इच्छा असते. अशा आशीर्वाद देणाऱ्यांचा चिरंजीव हा यशवंत आहे, त्यापेक्षा मुक्त काय असावा. या ठिकाणी त्यांचे नातूंचा आज वाढदिवस आहे. आज 4थी पिढी त्यांच्या कार्यरत आहे. त्यांचा नातू शुभेच्छा देताना म्हणाला की माय ग्रँडफादर इज सुपरमॅन. ज्या मुलांनी टीव्ही मध्ये सुपरमॅन बघितलेला असतो, तो प्रत्यक्षात घरामध्ये सुपरमॅन कसा असतो हा अनुभव सांगणारा तो चिरंजीव नातू सुद्धा किती भाग्यवान आहे या त्यांच्या कुटुंबाकडे बघितल्यानंतर समजून येतो. मी संत वेदाचरणी प्रार्थना करतो, कारण नोकरी करत असताना त्याही काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सेवा देत असताना कुटुंबाकडे नक्की दुर्लक्ष झालेलं आहे. या पुढचं उर्वरित आयुष्य त्यांनी समाजासाठी द्यावं, आपल्या कुटुंबासाठी द्यावं, जेणेकरून उद्याचा वैशाली भारत घडत असताना आपला नातू आज आपले दोन्ही चिरंजीव ज्या भूमिकेतून भूमिका पार पडतात त्याही पलीकडे आपले नातवाने ती भूमिका पार पडतील अशी अपेक्षा व्यक्त करून मी त्या सेवापूर्तीच्या निमित्ताने मी मनापासून वनमारे परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद साहेब. एक विनंती आहे, कृपया अजून साहेबांना सत्कार केला नाही. हे बघा अक्षर पडले नाही नवरदेवाचे. तुम्ही सगळ्या थांबा 2 मिनिटं. ऐका विनंती आहे, सगळ्याकडे विनंती आहे. आज 36 वर्ष सेवा केली सगळ्यांनी. 1 मिनिट साहेब, इथं वनवार सर विनंती आहे. वनवार सर एक मिनिट. आदरणीय पीके कन्स्ट्रक्शनच्या वतीने एक सन्मान चिन्ह देऊन सत्कार होईल. विनंती, अजून आम्ही सत्कार केलेला तुम्ही सत्कार करताय. होते जेवणाची काही आहे का? पूर्ण आले फक्त छान जेवण आहे. विनंती सहकार्य करा. वाडेकर यांच्या वतीनं सत्कार या ठिकाणी होतो. थांबा विनंती, काही सत्कार थांबवेत. अजून सत्काराला मनोगत आहे, पारिवारिक सत्कार आहे. धरणी कोळे सर कृपया विनंती आहे की अजून कार्यक्रम संपलेला नाही. सत्काराचा कार्यक्रम कृपया नंतर घ्यावी ही विनंती. कृपया उपस्थित मान्यवरांना विनंती आहे की सत्काराचा कार्यक्रम थांबवावा. कसं आहे, एकाच बघून एक जण నాదే నంబర్ ఇది 2 ఉన్నాయి సార్ నంబర్. लोकल पण का लोकल नाही तर ॲडजस्ट. यानंतर वायसी कांबळे यांच्या मोठ्या सुरवई नम्रता प्रणय कांबळे या आपलं मनोगत व्यक्त करतील. आज प्रांजलीचा वाढदिवसही आपण साजरा करणार आहोत. सर्वांना विनंती आहे की कृपया आपण उठू नये. कार्यक्रम पूर्ण झाल्यावर आपण असं मी नम्रपूर्वक विनंती करतोय की आपण भोजनाचा आस्वाद घ्यावा. सर्वांना माझा नमस्कार. मी नम्रता कांबळे, यशवंत कांबळेची मोठी सून. आज मी माझ्या सासऱ्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल 2 शब्द बोलणार आहे. सर्वांना माझा नमस्कार.
आज आपण एका अत्यंत महत्त्वाची प्रसंगासाठी एकत्र आलो आहोत. आपल्या सर्वांचे लाडके आणि आदरणीय यशवंत कांबळे यांचा निवृत्त समारंभ आहे. पप्पा आयुष्यभर कष्ट, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी यांची सुंदर उदाहरणे आपल्यासमोर ठेवली आहेत. त्यांच्या कार्यनिष्ठामुळे आणि शांत स्वभावामुळे त्यांनी कार्यक्षेत्रात आणि घरामध्ये सर्वांच्या मनात एक वेगळा सन्मान कमावला आहे. त्यांनी केलेले वर्षानुवर्ष सेवा ही फक्त त्यांनी जबाबदारी नव्हती, तर समाजासाठी दिलेली अनमोल योगदान होते. आज ते आपल्या आयुष्यातील आणखी एक सुंदर टप्प्यात प्रवेश करत आहेत. पुढील दिवस त्यांच्यासाठी आनंदाचे, निरोगी आणि समाधानी भरलेले जावोत हीच आपल्या सर्वांची मनापासून इच्छा आहे. पप्पा, आपला आशीर्वाद, मार्गदर्शन आणि प्रेमासाठी मनापासून धन्यवाद. तुमच्या निवृत्तीचा काळ अधिक सुंदर, शांत, आनंदमय आणि हीच जावो अशी शुभेच्छा. सर्वांना माझा नमस्कार. माझे 2 शब्द इथं बोलून संपवते. साहेबांचं विरोध होईल, त्यानंतर केक कापून आपण सत्यार्पण करूया. चंद्र गायकवाड साहेब म्हणून जातील. उपस्थित सर्व मान्यवर, आज ज्यांचा सेवापूर्ती सोहळा आहे असे माझे पितृतुल्य व्यक्तिमत्व, मार्गदर्शक, सदाबहार, एव्हरग्रीन, चिरतारुण्य, म्हणजे त्यांना पाहिल्यानंतर असं कुणालाही वाटणार नाही की आज सेवानिवृत्त होत आहे. ते रिटायर जरी झाले, ते शासकीय सेवेतून रिटायर होत आहे, पण त्यांच्या पुढील जीवनामध्ये ते चिरतारुण्य म्हणून एक तारुण्यमय जीवन ते जगणार आहेत. आतापर्यंत आपण ऐकतो की ब्राह्मण 36 गुण जुळल्याशिवाय सोयरी करत नाही, पण आज मी अभिमानाने सांगतो माझ्या भाऊजींच्या आजच्या घडीला 36 गुण जोडलेले आहेत. का तर त्यांची 36 वर्षाची सेवा झालेली आहे. कारण शासकीय सेवेमध्ये अधिकारी वर्ग जो असतो त्यांना कुटुंबाकडे भेट देण्याची, म्हणजे भेट द्यायला हे नसतं, पण आज त्यांची 36 वर्षाची सेवेनंतर 63 आकड्याकडे आपण जाऊयात. कारण 36 आकडा बांगलानं कसं जुळवलं मला माहित नाही. 3 इकडे असतं, 6 इकडे असतंय. अशा प्रकारचे शासकीय अधिकाऱ्याचं कौटुंबिक जीवन असतंय. पण आता 36 आपण 63 करूयात आणि इथून पुढचं जीवन त्यांचं आरोग्यमय, सुख समृद्धीचं जावं असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जीवनाच्या कसोटीमध्ये आज वन डे आणि T20 सारखं बरोबर सुरू आहे. यानंतर शत्रू गायकवाड साहेब आग्रह आहे, हायकोर्टात आल्यासाठी मी काय करावं त्याला जोरदार देऊयात आदरणीय शत्रू साहेबांसाठी. आणि संघटनेच्या कामामध्ये नेहमीच सहकार्य करणारे राजकीय कर्मचारी संघटनेचे आदरणीय शत्रू गायकवाड साहेब अध्यक्ष, त्याला जोरदार सोलापुरी सगळ्यात भारी शत्रू गायकवाड साहेब संघटना आदरते म्हणतात, त्यामुळे त्याला विनंती की आपल्या सहकार्याला शुभेच्छा द्यावी. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आमचे मित्र आदरणीय वायसी हे आज शासकीय सेवा बजावून सेवानिवृत्त होतात. जवळजवळ 25 ते 30 वर्ष झालं आमच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांचे संबंध आहेत. जेव्हा जेव्हा प्रत्येक कर्मचाऱ्यावरती काय अडचण आली तर वायसी आम्हाला फोन करायचे की असं आपल्याला इथे अडचण झाली, त्या माणसाला आपल्याला त्यातून सावरायचं आहे आणि तात्काळ तिथं जायचं आणि तो प्रश्न मार्गी लावायचा. त्या अनुषंगाने कुणाची कामं असू द्या, कोण अडचणीत असेल, एखाद्यावरती अन्याय झाला असेल तर आम्ही सांगितलं वायसी सर आपण मदत करावं लागेल. तर वायसी सर त्या माणसाला बोलून कागदपत्राची 10 मिनिटात सांगितली होत आहे किंवा नाही, होत असेल तर होणार नाही तर नाही असं सांगून त्यांच्या सेवेमध्ये बरेच लोकांना तिने मदत केलेली आहे आणि त्याच्या पुढील ऐश्वर्य सुख समृद्धी आनंदायी जावं आणि उरलेलं आयुष्य वैदी साहेबांना घेऊन कोणत्या जे काही आकांक्षा वगैरे त्यांच्या राहिलेल्या असेल ते पूर्ण कराव्यात एवढीच या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.
यानंतर मुख्य सत्कार करूयात आणि सरकारचं मनोगत ऐकूयात. त्यानंतर राष्ट्रपतीचं मनोगत ऐकूयात. विनंती करतो सर्व कुटुंबिक परिवारांना, पीके कन्स्ट्रक्शन आणि सर्व संघटनेचे पण पदाधिकारी आपण आदरणीय सेवापूर्ती निमित्त एक सन्मान करूया. दोन्ही चिरंजीवांना विनंती की आपण पुढे आहोत. आपले वडील या ठिकाणी प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. आपल्या वडिलांचं स्वागत आणि सर्व संघटक एक प्रतिनिधी आदरणीय एक संघटक प्रतिनिधी जेणेकरून नार्वेकर सर आपणास विनंती आहे. अतुल मामा आपणास विनंती या साहेबांना विनंती आपण पुढे आहोत. पंकजी गजाकोर साहेब आपणास विनंती आपण पुढे आहोत. दोन्ही चिरंजीवांना विनंती कृपया आपण आपल्या वडिलांच्या या ठिकाणी सेवापूर्तीला असं बरोबर पीके कन्स्ट्रक्शनच्या वतीनं त्यांचे साहेब सुधाताई कांबळे साहेब यांना विनंती आहे. निकिताताई कांबळे श्रीमती श्रीदेवीताई हरवळकर महादेवी नामतुरे सर्वांना विनंती की आपण सत्कार आपण आपल्या मुख्य सत्कार मूर्तींचे करूया. सर्व परिवार मगाशी सांगतो आपण तसं आणि सोबतच प्रांजलीचा वाढदिवस आपण केक कापूया आणि मनोगत सरकारचा ऐकूया आणि साहेबांचं ऐकूया. आता एक प्रियदर्शी विनंती आपण विनंती मनोगत विनंती सत्कार आपण करूया. 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल सेवापूर्ती सोहळा सर्व संघटना सर्व सहकार्य त्याचबरोबर कौटुंबिक हा सन्मान केला होतो. प्रत्येकाला पण दुनिया होती. सर्व आदरणीय चंद्रशेखरजी कांबळे साहेब, सुधाबाई कांबळे त्यांच्या आशीर्वादानं प्रकाशजी कांबळे साहेब, सुधाताई कांबळे, प्रकाशजी कांबळे, सुधाताई त्याचबरोबर निकिता मॅडम, कोरे परिवार कुटुंब, सोन्यासारखं भाऊ आणि हिरे मोतींसारखे सासरे या ठिकाणी मिळालेले. त्याच्यापेक्षा भारी दिसला आता संघटनेला पण जास्त वेळ देतील. मी विनंती करतो सर्वांना की सन्मान करावा. मला तर आजचे फोटोला संयोजक लाईकच पडे नाही पीके कन्स्ट्रक्शन याचे आदरणीय श्री ते बरं मागे घ्यायला लावलं थोडा होय राहू द्या. बोल भारत माता की जय. 36 वर्ष भारत मातेची सेवा करून आपल्या प्रशासनामध्ये ठसा उमटून निरोगी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या पुढच्या शतक महोत्सवासाठी सेवापूर्तीनंतर 61 व्हावी, अमृत महोत्सव व्हावा, सहस्त्रचंद्र दर्शन व्हावं आणि शतक जसं आपण भारताचा अमृत महोत्सव म्हणतो त्याच्या कुटुंबाचा अमृत काल या ठिकाणी सुरू होईल. शुभेच्छा त्यांच्या बरोबरला. धन्यवाद सर. विनंती आपण पुढे आहोत. त्याला जोरदार देऊया त्यांना. सेवापूर्तीचा सोहळा त्यानंतर केक कटिंग, दोन्ही केक पद्धतीचा पण केक, विशेष म्हणजे नातीचा आणि आजोबाचा दोघांचा बर्थडे याच महिन्यात आहे. तारीख जरी मागे पुढे असलं तरी एकाच महिन्यामध्ये ते आहे. केक दोघांनी कापावं. वापर साहेब आपल्यास विनंती. वापर सर, जाधव साहेब आपण येण्यात यावं. वापर सर आपल्यास विनंती यावं. बरोबर सर, वापर सर. आदरणीय यशवंत कांबळे साहेबांचा वाढदिवस पण याच महिन्यात होता 29 तारखेला. महेश कांबळे सर आपल्यास विनंती. महेश कांबळे साहेब, सर्व ऑफिस स्टाफ आपल्यास विनंती. आपले साहेब फाईल जरी कडक असलं तरी इथं आता मॅडम आहे, त्यांचे फाईल आता मॅडमकडे सगळ्यांना, त्यामुळं इतके फाईल आता सही नाहीये, सही काम होतील. विनंती करतो की काय आपण करावं. या सर, या मॅडम पुढे या तुम्ही. टाळ्या जोरदार देऊया. या पुढे या पुढे. टाळ्या जोरदार देऊया जरा टाळ्या. हे फोटो काढा रे बाळा. अशा रीतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ईश्वरजनी त्यांना प्रार्थना करतो की त्यांना जल्द अवश्य लाभ हो. अशा सर्व आलेल्या नका राहू दे मग मी फोटो काढालोय. त्यानंतर मी विनंती करते की माननीय जयश्री कांबळे यांनी आपलं मनोगत इथं व्यक्त करायचे. त्यांच्या सहचारिणी श्री यशवंत कांबळे सर, त्यांच्या सहचारिणी जयश्री कांबळे.
सर्वांनी प्लीज त्यांचं मनोगत ऐकायचे. कृपया आपण खुर्चीवर बसून घ्यायचे. सर थोडं पुढे येता का सर? पुढे या मॅडम, पुढे या अजून. बस ओके. स्माइल. पाच समोर. त्यानंतर सत्काराला उत्तर म्हणून आपण यशवंत सरांचंही मनोगत मॅडम, समोर ऐकणार पहा. आहोत. त्यानंतर आपण कार्यक्रम ओके. थोडंसं मग आटोपता घेणार आहोत. सर्वप्रथम मी विनंती करते की जय श्री. लाईट कुठली पण केलो लाईट. हो सर, लाईट बंद केले पाठीमागचे. सांगा त्याला लाईट चालू कर. फोटो काढायचे. लाईट पूर्ण ह्या साईडची बॅक केली. प्रकाश कमी. हा, ट्यूब लाईट बंद केले. एक लाईट, एक ट्यूब लाईट. आज आपण सर्वजण यशवंत कांबळे सरांना शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित आहात. मी विनंती करते जयश्रीताईंना आपलं मनोगत व्यक्त करायचं. सर लाईट लावायला सांगा फास्ट. सर्वांना माझे नमस्कार. लाईट लावा. लाईट फास्ट. सर्वांना माझे नमस्कार. आज आपण सर्वजण एका खास क्षणासाठी जमलो आहोत. माझ्या पतीच्या सेवा हे बाळा सर केलं. आज मी खूप आनंदी हा आहे, सर समोर. भावुक आहे. आजचा दिवस आयुष्यातला एक खास दिवस आहे. आता निवृत्तीनंतर तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टीसाठी, छंदासाठी वेळ मिळत मला खात्री आहे. हा काळ तुमच्यासाठी खूप आनंददायी आणि आनंदी असेल. आम्ही दोघे हे बाळा सर केलं. प्रवास ओके. करू आणि आठवणी तयार करू. नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. डायरेक्ट माझ्या पतीच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण टाळ्या वाजवून अभिनंदन करावे ही माझी इच्छा. ओके. धन्यवाद. एक छोटीशी अपेक्षा त्यांनी इथं व्यक्त केलेली आहे की आपण सर्वांनी त्यांना शुभेच्छा द्याव्यात. त्यासाठी त्यांनी तुमचे आभार मानलेले आहेत. त्यासाठी मी पुढील मनोगतासाठी प्लीज आमंत्रित करते संजय वाघमारे सर उपस्थित आहेत. त्यांनी कृपया व्यासपीठावर यावाशी विनंती. संजय वाघमारे सर. हे बाळा सर केलं. हा स्माइल. ओके. हा पहा समोर. स्माइल. माननीय संजय वाघमारे सर इथे उपस्थित आहेत. ओके. त्यांना मी इथं व्यासपीठावर आमंत्रित करते. त्यांनी कृपया इथे आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी यायचे. सन्माननीय संजय वाघमारे साहेब त्यांच्या सुकन्या मोठ्या अपेक्षेला आपल्याकडे मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवत आहेत. काय तर कृपया विनंती की आपण स्टेजवर यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. हा श्रीयुत संजयजी वाघमारे. या ठिकाणी हरवाळकर परिवाराकडून वायसी कांबळे साहेबांचा सन्मान होत आहे. हा समोर पहा. नमस्कार. हो घेतो. हॅलो, आवाज ऐकू येतोय का? सगळेजण बिझी आहात मॅडम. ओके. लगेच प्रथमतः प्रांजलीला 4थ्या वर्षाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ओके. त्यानंतर आमचे व्याही श्री यशवंती कांबळे यांना 36 वर्षाच्या शिवाजीच्या हार्दिक शुभेच्छा. रिटायरमेंट म्हणजे काय सांगतो? रिटायर. आपण जसं मोल्डिंग करतो टायरला मोल्डिंग केल्यानंतर गाडी किती फास्ट जाते. आता ह्यांचं जीवन आहे. आता ही जी रिटायरमेंट आहे ही बालपणामध्ये जी होती ती आता ही रिटायर फास्ट गाडी चालली पाहिजे. दॅट इज द रिटायरमेंट. ज्या काही गोष्टी आपल्या राहिलेल्या होत्या त्या गोष्टी त्यांनी आता नातू नाती यांच्या बरोबर घालून जेवढा आनंद व्यक्त येईल तेवढा आनंद त्यांनी व्यक्त करावा. आणि एक महत्वाची गोष्ट आहे, बाप झाल्याशिवाय काही कळत नाही. बापाचं जे छत्र असतं ते छत्र सर्व मुलांसाठी
एक मोठं वरदान असतं. हा उभा राहा मॅडम या पुढे. आता त्यांची जबाबदारी संपली असं म्हणता येणार नाहीये. आता मुलांची जबाबदारी झाली की बाबा बापाने जे काही केलं त्याची आता उत्तर फेड त्या मुलांकडे आता मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी मुलांना शुभेच्छा की त्यांनी त्यांची सेवा करावी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द बोलतो. धन्यवाद. हा पहा समोर स्माइल. मी नावं घेते, जर त्यांनी इथे असतील तर कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचे. कुरेशी सर आहेत का? माननीय कुरेशी सर, श्रीरंग बनसोडे सर, संतोष जाधव सर, संतोष जाधव सर. ठीक आहे, त्यानंतर आपण सरांचं मनोगत ऐकूया. संतोष जाधव सर यांच्या मनोगतानंतर आपल्या सत्काराला उत्तर देण्यास जे आपल्या सर्वांच्या वतीने आतुर आहे माननीय कांबळे सर, त्यांचंही ऐकू. ओके. प्रांजली प्रांजली स्टेजवर ये, स्टेजवर. हळूहळू जा पडशील. नमस्कार. या बाजूला पाहिजे मॅडम. हॅलो हा पहा समोर स्माइल. ओके. आजच्या कार्यक्रमामध्ये थांबा समा. मॅडमला ह्या बाजूला येऊ द्या. सर तुम्ही इकडे उभे राहा. मी संतोष जाधव. मॅडम तुम्ही या बाजूला या. इकडे या. उभा राहू द्या ना. तुम्ही या बाजूला या. समाजाला थांबू द्या. हा छान. ओके बस. जॉईन झाले. पाच समोर. या अगोदरचा कार्यकाळ साहेबांसोबत मी कधी काम केलेलं होतं, पण जेव्हा आमच्या कार्यालयाला साहेब जॉईन झाले तेव्हा थोडंसं मनाची दुर्बुद्धी होती साहेबांबद्दल. साहेबांचं जे काय या पूर्वीचं जे कामाबद्दलचा हातखंडा ऐकला होता. ह्या अगोदरचे आमचे जे सहकारी मित्रमंडळी होते ते काय छान. ओके स्माइल. सांगत होते साहेब असे साहेब वगैरे कसे शिस्त आहेत वगैरे वगैरे सांगत होते. त्या ऐकून थोडंफार एका मनाला वाटत होतं, टेन्शन पण येत होतं आणि असं वाटत होतं की जरा काहीतरी कॉन्फिडन्स मिळेल की एवढे साहेब तुमच्याकडे आठवून मिळाले असतील तर आपल्याला काम करायला अजून जोमाने काम करायला मजा आहे. असं जेव्हा साहेब जॉईन झाले आणि साहेबांबद्दल जेव्हा आम्ही सोबत काम करायला लागलो तेव्हा खऱ्या अर्थाने कळलं की खरंच अनुभव काय असतो. आम्ही जेव्हा रेकॉर्ड आता आमचे साहेब जेव्हा बोलले साहेबांनी सांगितलं की आमचं डिपार्टमेंट खरोखरच फिजिकल डिपार्टमेंट आहे. ज्या डिपार्टमेंटवर सगळे डिपार्टमेंट अवलंबून असून सुद्धा काय होतंय की ह्याच डिपार्टमेंटला सगळ्यांचं म्हणजे बोलणं काय लागतं, सगळ्यांच काय लागतं. अशा ह्या घटनेच्या आणि डिपार्टमेंटच्या जिकरीच्या कामात आणि जबाबदारीच्या कामात सुद्धा साहेबांचा एवढा मोठा हातखंडा आणि त्यांचा अनुभवाचा फायदा आम्हाला झाला. जे आमच्यासाठी नवीन पिढी या डिपार्टमेंटला जॉईन झाली आहे त्या सगळ्या तरुणांना, त्या सगळ्या सर्व लोकांना किंवा अजून सगळ्या लोकांना त्यांच्यासोबत बरोबरच्या लोकांना सुद्धा साहेबांच्या सगळ्यांना एक आदर्श आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा सगळ्यांनी घेतला. आज त्यांच्यासोबत काम करत असताना आमच्या ऑफिसच्या नेहमी जिल्ह्यामध्ये सगळ्यांची आकडेवारी बघितली तर फार कमी राहतो. कारण साहेबांचा 36 वर्षाचा अनुभव, त्यामुळं साहेबांसोबत काम करत असताना इतरही आता शहरात काम करत असताना सगळ्याच गोष्टीच्या अडचणी येत असतात. सगळ्यांसोबत काम करत असताना नाही का फार कॉन्फिडन्स होऊन गेला. त्यामुळं आता हे साहेब आमच्या कार्यालयात सेवानिवृत्त झालेले. सेवानिवृत्त म्हणजे साहेब फक्त कार्यालयात सेवानिवृत्त झाले, परंतु त्यांचा अनुभव आम्ही वापरणार आहे आणि आमच्या पुढील कार्य म्हणजे डिपार्टमेंटच्या कामाबद्दल आम्ही तो उपयोग करून घेणार आहे. एवढं बोलून सांगतो साहेबांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील आयुष्य आरोग्यदायी जावं. सर पुढे या.
आसिफ SK DJ आसिफ SK DJ आसिफ SK
DJ Asif SK. DJ Asif SK. DJ Asif SK. DJ Asif SK.
करतो.